केजमधील सरपंचाच्या हत्येच्या प्रकरणात काय नेमकी अपडेट आहे? रास्ता रोको सुरू आहे, जाळपोळ देखील झाली आहे. आरोपींच्या मागावर पथकं पाठवलं, परंतु नेमके आरोपी ताब्यात घेतले किंवा काल दिनांक 9/12 रोजी केज गावचे जे सरपंच आहेत संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि त्यानंतर त्यांचा खून अशा प्रकारची घटना घडली होती. त्या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे आणि तात्काळ आम्ही 6 पथके वेगवेगळ्या दिशेने बीड जिल्हा, त्याचप्रमाणे धाराशिव या जिल्ह्यांमध्ये, तसेच धाराशिवचे LCBचे पथक आणि तेथील वाशी डिव्हिजनचे सर्व पोलीस पथके असा आम्ही आरोपींचा शोध घेतला. सर्वसाधारणपणे आरोपी सुदर्शन गुले आणि इतर 5 अज्ञात इसमांवरती गुन्हा दाखल होता. त्यापैकी 2 संशयितांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे. त्यांची जयराम चाटे आणि महेश केदार हे ते 2 आरोपी आहेत आणि इतर आरोपींच्या शोधासाठी पथके अजूनही रवाना केलेली आहेत. सर, हे आरोपींना कुठून अटक केलं? या दोन्ही आरोपींना आपण केजच्या जवळ जे तांबवा गाव आहे तेथील शेत शिवारातून आपण त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. काल रात्री साधारण म्हणजे आज पहाटे 3 वाजता आपण त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. सर, प्रथम दर्शनी या निश्चितच एक 3-4 दिवसापूर्वी जो गुन्हा दाखल झालेला होता त्या अनुषंगाने प्राथमिक माहिती तशीच मिळत आहे की त्याचा राग मनात धरून संबंधित आरोपींनी यांचे अपहरण केले आणि नंतर त्यांना मारहाण केली आणि त्या मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. तर ते संबंध त्याचा नक्कीच आहे. मस्साजोग रहिवासियांना मी असं आवाहन करील की आम्ही जीवाचं रान करून आम्ही या आरोपितांचा शोध घेत आहोत. पोलीस यंत्रणा कार्यतत्परतेने काम करत आहे, रात्रंदिवस काम करत आहे. तर आम्ही नक्कीच राहिलेल्या उर्वरित आरोपींना देखील पुढील 24 ते 48 तासामध्ये त्यांना नक्कीच अटक करू. आमची त्यांना विनंती आहे, त्यांना आमचं सहानुभूतीपूर्वक आवाहन आहे की त्यांनी मैताचे अंतिम संस्कार तात्काळ करावेत. त्याचप्रमाणे जे रस्त्यावर जे थांबण्याचं जे आहे तेही त्यांनी रास्ता रोको वगैरे करू नये. त्यांच्या सर्व मागण्या आम्ही मान्य करीत आहोत. त्याचप्रमाणे त्यांचं जे अधिकाऱ्यांच्या विरोधात त्यांची जी काही मागणी होती की त्यांनी काही कसुरी केलेली आहे सदर गुन्ह्यामध्ये, तर संबंधित अधिकाऱ्यांचे देखील चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत.